श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई आता आणखी तीव्र केली असून मराठे मुंबईवर धडकणार आहे। मराठा आरक्षणासाठीची दिलेली डेडलाईन संपल्याने मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता आंदोलनाला एक नवी दिशा दिली आहे। सर्व मराठा समाज आता पूर्ण ताकदीनिशी मुंबईमध्ये धडकणार आहे। या सर्व आंदोलनाची तयारी जोरदार सुरू असून याबाबत जरांगे पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे। योग्य वेळ आहे दादा हो, लेकर खूप अडचणीत आले तर मराठ्यांची। मराठी तर करोडोना बाहेर पडणारच आहे, त्यात दुमतच नाही, करोडोना पडणारच आहे। पण तुम्ही ही योग्य वेळ आहे, तुम्ही ताकदीने सहभागी होऊन सुद्धा आव्हान करा मुंबईकडे चला म्हणून। आम्ही ते केलंय आणि लोकांनी काम सुरू बी केले। आमच्या लोकांनी ट्रॅक्टराच्या ट्रॉलीला छत बांधायला सुरू केलं, काय काय तर बैलगाड्या घेऊन निघायला लागले, तयाऱ्या करायला लागले। आमचं तर सुरू झालं, तुम्हाला त्यानंतर वेगळंच दिसलं रूपी। हे देशात असं आंदोलन नसत, हे मराठे देशात असं दाखवून देणार आहे। असं आंदोलन देशात झालं नव्हतं। इतक्या जे वस्तू तुम्ही वस्तू काढू शकत नाही ते तर लांबच राहिलं, तुम्ही अडविलं। मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो, ह्या भानगडीत पडून देऊ नका आणि पडू पण नका। अडवलं, ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको, गुन्हे दाखल होते आणि कुठं गाडी घेऊन जाऊ नको। वेगळं वळण सरकारनं देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। तसं त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं की आंदोलक हे शांततेत येणार आहेत आरक्षण घेण्यासाठी, त्यांना त्रास देऊ नका, हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा। कारण लोकांनी तयारी सुरू केल्यात निघायच्या। मराठे निघणार, मराठे येणार, मुंबईकडे कूच करणार, प्रचंड मोठी मराठ्यांची धडक बी असणार। पण हे शांततेचं आंदोलन असं असणार की कोणत्याच बाजूला बसायला तर जागा नसणारच। परत आरक्षण घेतल्याशिवाय ते बी ओबीसीतूनच मराठे मागे सरकत नाही। दरम्यान मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीला मुंबईकडे कूच करतील। जरांगे यांनी मुंबईमध्ये पाऊल ठेवल्यानंतर मुंबई चौफेर चक्काजाम करायची अशी योजना आंदोलनाची आहे। त्यामुळे सरकार आता आंदोलन कसे हाताळेल किंवा त्या अगोदर हे आंदोलन गुंडाळण्यास सरकारला कितपत यश येतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।